हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये कोणत्याही बड्डे बॉयला दुखावण्याचा आमचा जराही यत्किंचितही हेतू नाही आहे. बड्डे बॉय हॅपी बड्डे, अभिनंदन अभिनंदन, वाढदिवस अभिनंदन. आजचा जो काही पॉडकास्ट आहे तो केवळ मनोरंजन हेतू बनवला गेला आहे आणि त्याचप्रमाणे त्या बड्डे बॉयच्या मम्मीच्या ज्या काही खोड्या आहेत, जे मम्मीचे जे काही कारनामे आहेत त्याबद्दलच आपण विश्लेषण करणार आहोत. यामध्ये कुठलाही बड्डे बॉय दुखावला गेला नाही आहे. तर चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. नाव आरो वॉटर प्युरिफायर. म्हणजे असं नावं ठेवायची इतकं सिम्पल. आपण असा विचार करतो एखाद्या बाळाचं नाव ठेवताना की घरातल्या सगळ्यांना ते नाव उच्चारता आलं पाहिजे आणि एकदम सोप्यात सोपं नाव, असं काही जराही काही असं त्याला जोडाक्षर नको किंवा काही असं एकदम स्ट्रेट सिम्पल नाव असावं, जेणेकरून कोणी त्याची वाट लावू नये, काकी मावशी एक करू नये. पण काय जर स्वतः त्या मुलाचे आईवडीलच इतकं साधं सिम्पल नाव पण त्यांना उच्चारता येत नसेल, अडाण टट्टू असतील, शाळेत जायच्या वयामध्ये दुसरीकडेच काहीतरी करत असतील, तर काय करणार ना बिचारा. किती कमनशिबी ते पोर. आरो वॉटर प्युरिफायर लिहिताना पण बोलताना आ करून एवढा मोठा तोंड उघडतं, कारण तोंड उघडायच्या लहानपणापासून सवय आहे. नको तिथे ते पण. थोडा तोंडाचा पचपच आवाज सहन करा मंडळी, कारण ह्या लोकांना आता सवय झालेली आहे, ह्यांच्या घशाला कोरड पडते, कारण टेन्शनच इतकं आहे. टेन्शनच इतकं असतं की काय बोलायचं आता, काय आता आपल्याला बोलता येत नाही, पण आता कसं बोलू, काही चुकायला तर नाही पाहिजे. प्रॅक्टिस तर जबरदस्त केली आहे, म्हणजे कितीही दाखवलं ना आम्ही काय भीत नाही, आम्हाला काय हे नाही आणि आम्हाला काय फरक नाही पडत, आम्ही लक्ष देत नाही, पण सतत डोक्यात फिरत असतं गॉसिप गर्ल, कोई मुझे देख रहा है, कोई मुझे सुन रहा है, कोई मेरी बजाने वाला है, काय करू. शक्य तितकं ट्राय करते. तर आम्ही गेलो होतो ना, तर आता मी जाऊन आलो तिथे बाजूच्यांकडे. ते त्यांच्याने, ते आमच्या इथेच राहतात, तर त्यांच्याने म्हटलं की तुम्ही येऊन जा. तर मग मी जाऊन आलो तिथे. छान होतं, एकदम उत्तम. आणि मस्त स्वयंपाक केला होता, एकदम पोट भरून जेवलो. तर सांगायचं असं की ते जे आहे आता जे आरोचा बड्डे मी जिथे सेलिब्रेट करणार आहे भैरूचा, तर तिथेच त्यांचेच ते ऑनर आहेत. युअर ऑनर. अरे भाई, ओनर असतं ते, फेवराईट कस्टर्ड ॲप्पल. जा चल येडीबाई, हट. लेकरू क्रमांक 1, त्याचं मेन्शन की मला पदरात एक नेलं पण एक घातलं, ते एकदमच, जरी एक नेलं तरी दुसरं लेकरू मला, म्हणजे पहिलं लेकरू एकदमच चांगलं देवाने दिलेलं आहे. त्याबद्दल ग्रॅटिट्यूड. अरे काय ग्रॅटिट्यूड आणि काय, ते आता ते करायचं ना, आता बस कर आपलं. तेव्हा बोलली, मग ते पाहुणे आले तेव्हा बोलली, त्यांनी विचारलं काय हे उत्तर देते काय, त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. परत वर जाऊन तेवढं कमी पडलं म्हणून तिथे जाऊन आणि बसली आणि तिथे जाऊन आणि लेक्चरबाजी करत बसली की काही देतं, काही नेतात आणि काही गोष्टी आपल्याला मिळतात, काही सुटतात आणि हे चालतच राहतं आणि असं होतं आणि तसं होतं. बापरे, किती टॉक्सिसिटी. आणि मला कळत नाही ना खरंच, म्हणजे मला सारखं असंच वाटतंय की असे आईवडील असले तर मग काय गरज ना दुसऱ्यांचे काय ते दुआ आणि बद्दुआ आणि जे पण काही आहे ते तर आपल्या मुलांना लागेल ते नंतरची गोष्ट आहे. पण आपणच प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल बोलताना, त्या मुलाबद्दल बोलताना कुठलं तरी दुसऱ्याचं बॅगेज, दुसऱ्या आत्म्याचं काहीतरी घेऊन, त्याचं बॅगेज, त्याचं जे काही असणार आहे प्राक्तन, त्याचं राहिलेलं उरलेलं सुरलेलं, ते प्रत्येक वेळेला हयात असलेल्या मुलाशी, हयात असलेल्या व्यक्तीशी ते जोडायचं आणि बोलायचं, ही किती मोठी नेगेटिव्हिटी आहे. असंही म्हणतात की एखाद्या गेलेल्या व्यक्तीचं किंवा गेलेल्या कोणाचं असं नाव किंवा ते असं कोणाशी त्याचा जन्म झाला आहे किंवा त्याचं नाव असं काही ठेवू नये, कारण मग त्या व्यक्तीचे जे काही असतात भोग ते हयात असलेल्या व्यक्तीला भोगावे लागतात.
आणि तिथे तर मारे जुन्या घरामध्ये सासूबाईंचा फोटो आणि प्रत्येक वेळेला काही असलं तर मग त्यांची ओटी भरायची, मग त्यांना हे ठेवायचं आणि मग नैवेद्य दाखवायचा. मग वाढदिवस अभिनंदन असलं तरी पण मग पाया पडायचं आणि मग कसं आपण संस्कार आणि कसं आपण आपल्या सासूला आपण आठवणीत जपतोय आणि त्यांचे कसे आशीर्वाद घेतोय हे सगळं दाखवायचं. आणि इथे आल्यापासून एकदम म्हणजे ते ते काही ते नकोच आहे, इकडे नकोच आहे. आता ते आहेत अब्बाजी आणि अब्बाजीची प्रॉपर्टी आहे ती आता शेवटपर्यंत, म्हणजे जर आपल्याला ती प्रॉपर्टी टिकवून स्वतःच्या नावावर करून घ्यायची असेल तर अब्बाजीला सांभाळणं हे आलंच. पण सासूला ठेवून आली ती, म्हणजे सासूचं ते नको आहे, इकडे नको. जेवढं त्या घरात आणि ते तिचं होतं आणि अजूनही अब्बाजींचं आहे वगैरे, तर त्या घरात जे आहे ते. पण इथे हे माझं आहे आणि माझंच चालणार आणि मलाच माझं आणि म्हणून मला नको आहे इथे असं म्हणून मग सगळं काही त्या रीती भाती परंपरा सगळं काही आता संपलेलं आहे. कुठे नाही, फोटो तर नाहीच नाही, पण त्या फोटो कुठे आता असेल तरी पण आपल्याला दाखवलेला नाही. अब्बाजीच्या रूममध्ये वगैरे पण असेल तर. नाही तर पहिले आता लक्षात येईल. आता म्हणजे आता हे कसं आता कव्हरअप करायचं, मग ते आम्ही लावणारच होतो, मला लक्षात होतं, मला कॉमेंट आली होती, असं काहीतरी आता बघा स्टोरी येईल आणि मग ते परत चालू. नाहीतर मग सरळ सांगून टाकायचं की अब्बाजींनीच सांगितलं की इथे नको म्हणून. असं अब्बाजी म्हणणार नाहीत, पण कोण जात आहे विचारायला अब्बाजींना, कोण खरं खोटं. हिचं काय, आता ही बोलेल तो कायदा, ही बोलेल तेच सत्य, असं समजून आता सगळ्यांनी चालायचं आहे. त्याच्यामुळे आता कोणी ती विचारपूस करायला जाणार नाही आहे. इथे सगळ्या गोष्टी मिळतात, इथे सगळं अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. इथे भाजी वगैरे सगळं आहे आणि एकदम मुंबईसारखं आहे. बाई तुला सांगितलं ना मी, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? हां, कुठल्या भाषेत सांगायचं म्हणजे कळेल तुला जे काय करायचं आहे ना, तुझी आय जे के एल घाल, मुंबईशी कंपॅरिझन नाही. एवढं होतं तर मग मुंबईतच घ्यायचं होतं ना घर. मग काय फरक पडतोय, सेम मुंबईसारखंच आहे, मग मुंबईतच राहायचं होतं. इथे कशाला आलीस? काहीतरी वेगळं असेल ना म्हणून आलीस ना. मग ते काही असू दे, चांगलं असू दे, वाईट असू दे, तुझं स्वार्थ, तुझं काय तुला काय करायची होती, तुला काय तू मॅनिफेस्ट केलं होतं, तुला तसंच राहायचं होतं, तुला असं काय ते इकडे राहून तुला असं वाटत होता की तुझा उद्योगधंदा फळफळणार आणि धंद्याला चांगली बरकत येणार म्हणून तू आलीस तिथे नवऱ्याला सोडून. मग मुंबईसारखं नाही बोलायचं हां, कारण मुंबईत राहण्याची तुमची लायकी नाही. त्यामुळे मुंबईशी कंपॅरिझन नाही. ठीक आहे, जिथे आहेस तिथे चांगली आहेस, पण मुंबईसारखंच आहे वगैरे नाही हां, प्लीज. आणि ते मॅनिफेस्टेशन वगैरे ते काही जे फेकमफाकी कर्मा जे वगैरे काही अभ्यास न करता वगैरे उगाचच असं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, असं काहीतरी आपलंच. म्हणजे मी जसं सांगितलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही इफेक्ट असतात त्याचे. सो तसंच हिचं ते ब्रँडच्या बाबतीत पण काहीही फेकायचं, म्हणजे काहीही असं हिला दाखवायचं असतं की असं म्हणजे गॉसिप गर्ल तेच म्हणते ना की किती काही झालं ना तरी ध्यानीमनी मीच असते. मग ते सांगायचं की असं जे लोक चांगले क्रिएटर असतात आणि ज्यांचं असं म्हणजे त्यांना वाटतं ब्रँडला की ह्यांचं फॉलोअर्स खूप स्ट्रॉंग आहे, फॉलोअर बेस आणि चांगले फॉलोअर्स आहेत ह्यांचे, आणि हे असलं काही यांच्या कॉन्टेंटमध्ये असं काही फालतूगिरी नाही आहे किंवा असंच काही असं इकडचं तिकडचं असं काही चित्रविचित्र गोष्टी नाही आहेत, तर त्यांना खूप छान छान ब्रँड अप्रोच करतात, खूप छान त्यांना चांगले ब्रँड प्रमोशन्स मिळतात. सो कोणाला येडा बनवते, म्हणजे इतके थुकरट लोक बघितलेत ना, इतके थुकरट लोक कितीतरी माझ्या मंडळींनी पण विटनेस केले असतील, कुठच्या कुठे. म्हणजे काही म्हणजे इतके नुसतं असं चढगणा होऊन व्हिडिओ बनवायचे, फालतूगिरी करायची, 2-2 लग्न, 4-4 लफडी, मग ह्याच्याबरोबर त्याच्याबरोबर असले धंदे करणाऱ्या बायांना पण प्रमोशन मिळतात. आणि एकदम फालतू म्हणजे एकदम थर्ड क्लास असे जे काही असे नुसते असे वाह्यात कॉमेंट्स आणि असं एकदम थिल्लरपणाने असं घाण भरलेले असतात ना, ते अक्षरशः म्हणजे इथे पण आहेत असे क्रिएटर्स आणि म्हणजे असं UP बिहार गावखेड्यामध्ये त्या बायकांना पण, तसा ऑडियन्स असलेल्या बायकांना पण प्रमोशन मिळतात. ब्रँडला घेणं देणं नाही, ते काय बघत नाही की काय कोण किती चांगलं कॉमेंट करत आहे आणि किती काय आहे काय नाही आहे. त्यांना त्यांचं प्रमोशन होण्याशी मतलब आहे.
त्यांना ती पब्लिसिटी मिळाल्याशी मतलब आहे, जे की म्हणजे मिळतच नाही. मला तर हे वाटत नाही की यूट्यूब प्रमोशन काही वर्क करतं. हा असा एक पैशाचाच खेळ आहे. बिकॉज ह्यांच्यावर कोण बिलीव्ह करतं आहे, ह्यांचं बघून कोण घेतं आहे. लोकांना, मला ब्रँडना हेच सांगायचं आहे की अशा लोकांवर पैसा वेस्ट करू नका. ह्यांचं पब्लिक घेणारं नाही आहे. जर असं असलं असतं ना, एवढा ब्रँडने जर स्क्रुटिनी केली असती आणि सगळं चेक करून वगैरे, तर तुझ्यासारख्यांना कधीच प्रमोशन मिळालं नसतं. कारण तुझा इतका फडतूस ऑडियन्स असा भिका मागत असतो अक्षरशः. म्हणजे लिटरली, ताई तू वापरत नसशील तर आम्हाला दे, तुझी चड्डी दे, तुझी ब्राडू दे, हे दे ते दे, असल्या गोष्टी तुझ्याकडे भीक मागे मागतात, जे की हिच्या नवऱ्याला पण ही घालायला हिच्याकडे धड काही त्याला कपडे नाही आहेत की चप्पल नाही आहे की काय नाही. आज कॉमेंट बघा, अवतार बघा त्याचा. पण लोकांनाही देणार असं त्यांना अपेक्षा, इतकं थिल्लर ऑडियन्स. तर अशा ऑडियन्सकडून ब्रँड अपेक्षा करते की हिचं ऑडियन्स ही सांगेल त्या प्रमोट केलेल्या वस्तू वगैरे घेईल, एवढी लेवल त्यांची. सो बिलकुलच असं काहीही नसतं. कोणालाही देतात ते, आणि ते आपल्यावर असतं की आपण ते प्रमोशन घ्यायचं की नाही घ्यायचं. ब्रँड कोणालाही अप्रोच करतं. तुमच्यावर आहे की तुम्हाला प्रमोशन ते करायचं आहे की नाही करायचं आहे, किंवा काय तुमचं प्राईस मॅच होतं आहे का, किंवा तुम्हाला जी ऑफर मिळाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओके आहात का. डिपेंड्स, बऱ्याच गोष्टी आहेत. बट ही जी काही सांगते ना, असं काहीतरी दाखवायला की तुमचं कॉन्टेंट आणि तुमचं हे बघतात आणि तुमचं ऑडियन्स अरे यार, तुझ्या ऑडियन्सला स्वतःची लायकी माहिती आहे. ते कसलं काय चांगलं उच्च दर्जाचं ऑडियन्स आहे असं की त्याच्याकडे बघून तुला प्रमोशन. अगं तू हपापलेली आहेस, तू भिकारडी आहेस, तू नुसती अशी माय दे करून आपलं मिळेल ते गंडवायचं, आपलं काही घ्यायचं आणि लोकांना फसवायचं काम करतेस. आणि मग कोण बोललं फसवते तर म्हणेल की नाही, मी तर फक्त सांगायचं काम करते आणि घ्यायचं नाही घ्यायचं ते त्यांच्यावर आहे, असं म्हणून हात वर करणारी बाई तू काय गोष्टी सांगते मोठ्या. आणि 100 बात की 1 बात. तुम्ही मोठे क्रिएटर्स बघा, हे फडतूस थर्ड क्लास, यांना कोणी विचारत नाही. हे काहीतरी असेच इकडचे तिकडचे आपले उचलून आणले, यांनी सबस्क्रायबर गोळा केले, स्वतः असं लिटरली लोकांचा मोबाईल घेऊन त्याच्यावरती सबस्क्राईब करून घेतात. असं काही ना काहीतरी येडा बनवून यांच्या फॅमिलीमध्येच हे लोक अकाउंट काढून दुनियाभरचे सबस्क्रायबर वाढवून ठेवतात. सो हे असले नाही, हे थुकरट नाही, हे फालतू. रिअल म्हणजे जे मोठे जे क्रिएटर्स आहेत मिलियन्समध्ये वगैरे, म्हणजे आता तुम्हाला माहितीच असतील, हिंदीत आहेत, मराठीत आहेत. जितका मोठा क्रिएटर ना तितके प्रमोशन्स कमी असतात. तुम्ही चेक करा, कधी पण तुम्ही ऑब्झर्व करा. जितका मोठा क्रिएटर ना तो कामावर आपल्या जास्त भर देतो, आपल्या कॉन्टेंटमधून आपलं ऑडियन्स गेन करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच ते मोठे क्रिएटर आहेत. कारण ते ज्यासाठी यूट्यूबवर आहेत, ज्यामुळे यूट्यूबवर आहेत, ज्यांच्यामुळे यूट्यूबवर आहेत, ते त्यांच्याबरोबर जस्टिस करण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांना जे पाहिजे आहे ते देण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांचं ऑडियन्स आणि त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असलेला जो विश्वास आहे तो सार्थकी ठरवण्याचा त्या प्रयत्नात ते असतात. सो हे एका चांगल्या व्लॉगरचं, चांगल्या इन्फ्लुएन्सरचं, चांगल्या क्रिएटरचं लक्षण आहे, ना की हे असे भिकाऱ्यासारखे की आपले गोळा करतायत. बाकी काही कॉन्टेंट असू दे नसू दे, पण रोजच्या रोज एक प्रमोशन तर झालंच पाहिजे. सो हे मोठे व्लॉगर्स करत नाही, त्यांना ती गरजच नसते. त्यांचं व्हिडिओज आणि त्यांचं कॉन्टेंटच इतकं दमदार असतं की त्यांना एक्सटर्नल हे पैशाची वगैरे, खूपच असा काहीतरी हाय एंड ब्रँड असेल, खूपच काहीतरी असेल, एखाद दुसरं प्रमोशन करतात, बट जास्त नाही. मग तुम्ही कोणालाही बघा, असं सौरव जोशीला बघा, फ्लाइंग बीस्टला बघा, कितीतरी आहेत असे. ते छोटं मोठं कधीतरी प्रमोशन करत असतील, बट ह्यांच्यासारखे आये दिन आपलं उठ सूट कुठलंही आपलं घ्यायचं आणि हे करायचं, प्रमोट करायचं, असं ते करत नाहीत. उलट जे एकदम असे थुकरट असतात ना, एकदम ज्यांच्या कॉन्टेंटमध्ये काही दम नसतो, ते फक्त प्रमोशनच्या जीवावर, म्हणजे ज्यांचा फक्त पैसे कमवणं कुठल्याही मार्गाने, असे जे यांच्यासारखे जे उद्योगधंदेवाल्या बाया असतात ना, हे लोकच हे प्रमोशन, कारण धंदा करायचा ना, धंदा करायला आले आहेत ते. जशी की हिचीच खास मैत्रीण ती चड्डी, तिचंच उदाहरण घ्या. हिची परम मैत्रीण होती, हिची बहीण, ह्यांसारखे हे थुकरट लोक.
म्हणजे ह्यांचं काही असं कॉन्टेंट एक छान असा दर्जेदार काहीतरी असं एक क्रिएटिव्हिटी यूट्यूबवरती असं देणं, आपल्या ऑडियन्सना आपल्या कॉन्टेंट थ्रू खिळवून ठेवणं, हे काही म्हणजे त्याच्यातनं आपली ग्रोथ करणं हा यांचा उद्देश नाही आहे. हे इथे धंदा करायला आलेले आहेत आणि हे तेच करतायत. ह्याच्यावरून यांची लायकी समजून येते. तर तू ना मावसाळ कोणाला तरी दुसऱ्याला येडा बनव, समजलं ना. तू किती काही त्याला कव्हरअप करण्याचा प्रयत्न केलास ना तरी तू तीच आहेस, हे सत्य बदलणार नाही आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही ह्याला आता काय कसंही घ्या आता, पण हा जो प्रकार आहे ना हा प्रमोशनचा आणि ह्याचा, हा एवढा वास्ट लेवलवर आणि इवन हे यूट्यूबवरती पण असे हे थुकरट इतकी म्हणजे अशी प्रत्येक घराआड एक यूट्यूबर आणि कोण आपला कॅमेरा घेऊन फिरतायत आणि असे फालतूगिरी, हे सगळं आहे ना इतक्या प्रमाणामध्ये आपल्याच देशात आहे. हे तुम्हाला बाहेर बघायला मिळणार नाही. सो मला हेही वाटतं की हे प्रगतीचं लक्षण नाही आहे, हे अधोगतीचं लक्षण आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपण हा चुकीचा पायंडा पाडत आहोत. ह्यांच्यासारखे जे लोक आहेत की जे तुम्हाला असं प्रमोशन मिळणार आहे, ते हे प्रमोशन वगैरे पण हे आपल्या देशातच आहे, बाहेरच्या देशामध्ये इतकं नाही आहे. एकदम बोटावर मोजण्यासारखे काही ना काहीतरी थोडेफार काहीतरी प्रमोशन्स असतात. बट तेच म्हणूनच बाहेरच्या देशामध्ये तुम्ही बघाल तर माझ्यासारखे तर सोडूनच द्या, बट व्लॉगर्स पण जास्त असं प्रमोशन करताना तुम्हाला दिसणार नाही. ह्यांच्या DBS मधलेच बघा, इंटरनॅशनलवाले बघा आणि हे लोक बघा. सो ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं म्हणजे मावसाडला हे म्हणायचं आहे का की त्यांचं एकदम फालतू गयागुजरा म्हणजे बोंबाळ, ती दिवाणी, हे लोक जे काही किल्पा बिल्पा हे एकदम थुकरट आहेत, फालतू आहेत, बुचडा बिचडा, म्हणून त्यांना नाही प्रमोशन मिळत. ही काहीतरी ग्रेट आहे, हिचं ऑडियन्स थुकरट, आपलं माय दे भीक मागे, म्हणजे त्यांचे पण भीक मागेच आहे. तुझ्या आणि त्यांच्या ऑडियन्समध्ये काहीच फरक नाही आहे, तुझ्या आणि त्यांच्या कॉन्टेंटमध्ये पण काही फरक नाही आहे. तू धंदेवाली, ते पण धंदेवाले, पण तरी पण कसं काय तुलाच प्रमोशन मिळतं, त्यांना नाही मिळत. सो त्याचा काहीही संबंध नाही आहे की तुमचं ऑडियन्स आणि ते ब्रँडला काही घेणं देणं नाही. हे आपल्या भारतामध्ये असं चालतं आणि हे असले फालतू लोक असतात, ते भरतायत आपला पापाचा घडा. आणि एकतर म्हणजे ते आपलं काहीतरी कव्हरअप करायचं ते करायचं, ते भीक मागायची ते मागायची, प्रमोशन करायचं ते करायचं, लोकांना ठगवायचं ते ठगवायचं, वर आणि खोटं बोलायचं, एकदम धादांत खोटं बोलायचं. मला फक्त मावसाड एवढंच सांग की जर तू जे सांगतेस त्या निकषांवर जर ब्रँड प्रमोशन देत असेल तर तुझ्या साळकाया माळकायांना का नाही मिळत प्रमोशन? काहींचे तर सबस्क्रायबर्स तुझ्यापेक्षा पण जास्त आहे आणि कॉन्टेंट पण तुझ्यापेक्षा दर्जेदार आहे, मग त्यांना नाही मिळत, तुला का मिळतात? ऐसे क्या बात आहे, ऐसा कौन सा धंदा चलाती? आता मी परत वॉर्डरोब टूर देणार आहे. म्हणजे माझं तुम्हाला मी आधी दाखवलं पण ते काही असं व्यवस्थित लावलेलं नव्हतं. आता मी एकदम व्यवस्थित लावलं आहे, खूप छान झालं, खूप भारी झालं आहे. आणि त्याचं मी तुम्हाला लवकरच पुन्हा नेक्स्ट वीक मी व्यवस्थित म्हणजे अगेन जसं मी सांगितलं ना, सगळ्यांना सगळं बाबा सगळे तिथे फ्लक्झमबर्गला पोचलेत. म्हणजे आहे तिथे शरीराने पण डोक्याने आणि ह्याच्याने बाकी असं काही चेंजेस आपल्यामध्ये काही असं अपग्रेड सो कॉल्ड हिच्या भाषेमध्ये अपग्रेड व्हायला आवडतं, ते अपग्रेड हो न हो पण असं काहीतरी स्वतःच्याच ह्याच्यात दुनियामध्ये आपण तिथे आहोत आणि सगळं तिकडचंच असं सगळं कॉपी करायचं. मग ते कपडे असू दे आणि मग बोलणं असू दे, मग ते ॲक्टिंग असू दे, मग ते तोंडाची पचपच असू दे, सगळं 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 तिथून कॉपी करायचं. आता हे पण कॉपी होणार आहे तुमचं. म्हणजे जसं सगळं कॉपी होत आहे ना तसं तिची जशी वाताहत होते आता, तर तिला कॉपी करून तुमची पण लवकर होणार आहे. तुमचा पण त्याच कगारावर आहात तुम्ही, त्याच लाईनमध्ये आहात आणि लवकरच तुमचं पण भरणार आहे. ऑलमोस्ट झालंच आहे, आता फक्त थोडंसंच बाकी आहे. करा किती वेळा ते वॉर्डरोब टूर आणि किती वेळा काय नव्हेच ते. आता येऊया पुढच्या मुद्द्याकडे. कोण बाबा आजकाल हिचा भाऊ एकदम फिरातमध्ये आहे, काय कामधंदा करतो की नाही काय माहिती, घरी बसून काहीतरी करतो, आपला आहे काहीतरी एक नोकरी आणि वर्क फ्रॉम होम काहीतरी करत असतो. त्याला मिळालं पण चच्चूला नाही मिळालं की कधी चच्चूला ते मिळवूनच घ्यायचं नाही आहे, कारण इच्छा तिथे मार्ग असतो असं मावसाड पण असंच बिलीव्ह करते ना. पण इच्छाच नाही, त्याच्यामुळे चच्चूला तो मार्ग सापडलेला नाही. त्याला जिथे इच्छा आहे तिथे तो आहे आणि त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्या संगतीत आहे आणि तो तिथे खुश आहे. आता बघा कसा फिट पण झालाय ना, मानवलंय त्याला, कजाकबाईचं जाणं मानवलंय.
सो पॉइंट हा आहे की आता चिन्याला काहीतरी बाबा एकदम पॉलिटिशियन्सची हवा वगैरे लागली आहे आणि काय राजकारणात वगैरे युवा बिवा काहीतरी बनतोय असो. पण जितकं मी बघितलं आहे आणि जितकं मला माहिती आहे, ह्या लोकांबरोबर ना दुश्मनी चांगली ना दोस्ती चांगली. अति आहारी जाऊ नये यांच्याबरोबर आपली वाटच लागते आणि ते कधी ना कधीतरी कळेलच. हे कार्यकर्ते नेहमी कार्यकर्ते बनूनच राहतात, तुम्ही त्यांची जागा कधीच घेऊ शकणार नाही आहेत. सो मोठी मोठी स्वप्न म्हणजे तसंही ह्या लोकांना ना ते महाडिकांचं काहीतरी वेगळंच अप्रूप आहे आणि ही एका बाजूला असं स्वतःला त्यातलीच काहीतरी त्यांच्याच खानदानातले आणि तसंच काहीतरी ॲक्टिंग वगैरे ते माहेश्वरी साम्राज्य वगैरे आणि ते स्वतःच तसं नेसून ते फोटोशूट करणं आणि मग ते सगळं तसंच वागणं वगैरे, जे की म्हणजे बाकी काहीच नाही आहे पण तेच असतं ना, एका लाला लँडमध्येच असतात, आपल्याच दुनियेमध्ये आजूबाजूला काय चाललंय असं माहिती नाही. स्वतःमध्ये असं विचार करायचा की आपली पण असंच काहीतरी अशी मोठ्या घराण्यातले वगैरे आपण काहीतरी आहोत, पण आहात तर एकदमच थुकरट. आता काय म्हणजे पोवाड असं कोण पोरी देत नाही की काय नाही बाई, आणि असल्या घरातल्या पोरी बघून कोण मुलगी द्यायला पण तयार होत नाही, असली हालत यांची. पण अशी स्वप्न अशी मोठी मोठी. तर तसंच त्या चिन्याचं पण आहे. या चिटाईच्या धिटाया जे काही निपजलेत ना चिटाईने, ते एकदम स्वतःच्याच मेंटॅलिटीचे, खाण तशी माती. सो तिचं काय झालं आयुष्यात, काय होऊ नाही शकलं. तसंच या पोरांचं पण तसंच काहीतरी आहे. नुसता हव्यासापोटी आणि इझी मनी आणि सगळं हे करण्याच्या चक्करमध्ये खूप स्वतःला सगळेच्या सगळे असे किती गं बाई मी टुकार, किती गं बाई मी टुकार. तर तसंच आता कोणाच्या आधिपत्याखाली आहे आता हा छत्रछायेखाली, तर सांगितलं असेल किंवा ही गेली असेल, हिला पण सवय आहे याची त्याची आपलं मोठं हे करायची, तर ते आले होते कोणते. आता अगेन त्यांच्याबद्दल मला काही हे नाही आहे की काय बोलायचं. मी फक्त मावसाडबद्दलच बोलेन की या बाईला कसं बोलावं, कोणाशी काय बोलावं, इतकंही साधी अक्कल नाही आहे. त्यांना म्हणते की तुम्ही अचानक आलात, सांगून आला असतात तर सांगून आले असते तरी तू काही उजेड पाडणार नव्हती. अक्षरशः या बाईकडे म्हणजे असं मुंबईसारखंच आहे. मग काहीतरी मागवायचं ना, पटकन झटकन पटकन यायला पाहिजे होतं. मुंबईमध्ये तर पटकन येतं असं झेप्टो, स्विगी, ब्लिंकिट, या सगळ्या गोष्टी म्हणजे आत्ता माझ्या पलक झपकते हजर. मग काय टेन्शन होतं, मुंबईसारखं आहे तर. मग ते आले तर त्यांच्या पुढे ते चिटाईने धाडलेले 2 लाडूच का ठेवले, आणि 3 जण होती, 3 जण 3च लाडू या बाईने ठेवले होते. पाणी काय, चहा, कॉफी, बाकी काही देण्याचं काही तसदी घेतलेली नाही. आणि तीच साडी आपली काय खपत नाही आपल्या हिच्या, कोणी घेत नाही, सांगते काय कोणीच घेत नाही, स्वतःच नेसत असते. त्या साडीवरनं पण एक पॉईंट आठवला. मागे सांगत होती काहीतरी की वेंडरने मला सांगितलं फोटो काढून असं पाठव आणि शूट करून पाठव. तर असं कुठलं, तू तर माहेश्वरी साम्राज्याची तू सम्राज्ञी आहेस ना, तू मोठी फॅशनिस्टा आणि फॅशन डिझायनर आहे आणि तू साड्या बनवून घेतेस, कस्टमाइज करून घेतेस, सगळं तू करतेस. तर डिझायनर आहेस तू एवढी, आणि तूच कसल्या साड्या नेसते, आणि कुठल्या वेंडरकडे असं फोटो काढून पाठवायचे असतात, म्हणजे स्वतःच विक्रेते स्वतःच फोटो काढतात आणि पाठवतात का? माझ्या सबस्क्रायबर्समध्ये पण, माझ्या व्ह्युअर्समध्ये पण कितीतरी आहे जे साड्यांचा बिझनेस करतात. त्यांनी जरा सांगावं की तुम्ही असं वेंडरला स्वतः त्या साडीतले फोटो काढून, जी पण साडी तुम्ही विकता ती साडी तुम्ही स्वतः नेसून फोटो काढून वेंडरला पाठवता का? आणि जर असं असेल तर मग ते फोटो जातात कुठे? कारण ह्या बाईचा फोटो तर काही कुठे दिसत नाही की काय कुठे असं म्हणजे मॉडेलिंग वगैरे करते तर असं दिसायला पाहिजे की काय बाबा साम्राज्याची अशी मॉडेल, तर ते पण नाही दिसत. मग काय तो वेंडर ठेवून घेतो, म्हणजे तू वेंडरला फोटो पाठवते. अगेन प्रूवन, म्हणजे तू फोटोचा धंदा करतेस मावसाड. फोटो नेसून बोलते, साडी नेसून बिसून असे काय काय वेगवेगळ्या पोजमधले फोटो तू स्वतःचे सर्क्युलेट करते. याचा अर्थ खोटा कांगावा करतेस, खोटारडी बाई, आणि दुसऱ्यांना उकसवते, दुसऱ्या बायकांना उकसवते की फोटो दाखवा आणि ते चेहरा दाखवा. इतकी विकृत मनोवृत्ती आहे, इतकी घाण आहेस. म्हणजे खरंच तू स्वतःची लेवल स्वतः दाखवून देते, ह्याला त्याला कोणाला पण आपले फोटो काढून आपले पाठवत असते. तो तुझा कॉल आहे, कशाला पाठवतेस हे आम्ही तुला विचारू शकतो. कारण तू एका बाजूला म्हणते की तू स्वतः हे आहेस, ऑनर आहेस, युअर ऑनर. मग
मग तू कशाला फोटो काढून पाठवते? ऑनर थोडी पाठवतो. ऑनरचे वेगळे मॉडेल्स असतात. तुझी टीम बसते, तुझं हे ते कुठली टीम आणि कसलं काय? स्वतःच फोटो काढून म्हणजे तू कसली अशी टीम बसवली, याचा अर्थ तू अगेन हे पण प्रूव्ह केलं की तू काहीतरी फालतू काम करायला, तुझे धंदे करायला तू टीम बसवलेस. टीम म्हणजे काय, हे चच्चू बिच्चू असेच हे काहीतरी ती ठाणवी तिला बाजूलाच केली. अजिबात म्हणजे त्या नंदूबाईने तर हिच्यापासून जितकं लांब ठेवता येईल तितकं समजल्यात वाटतं त्याबरोबर. हिचे काय पराक्रम आहे, ही काय करत असते ते. त्याच्यामुळे बरोबर आहे, लांबच ठेवा तिला. कसली टीम आणि कसलं काय. आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यावर जेव्हा पण तू हे बोलशील ना, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, जे तू बोललेली आहेस, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रूफ आमच्याकडे आहेत. आणि तू काय करू शकतेस आणि काही आमच्या बाबतीत झालं ना, तर ते तूच केलंय म्हणून तुझ्यावर कसं घालता येईल ना, ते आम्हाला बरोबर माहिती आहे. आणि तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे. जी बाई स्वतःचे फोटो सर्क्युलेट करू शकते, जी बाई स्वतः इकडे तिकडे काही कोणालाही आपले फोटो देत सुटते, जरा चच्च्या बघ जरा. आणि कुठे कुठे पोचवत असते आपले आणि कसे कसे फोटो काढून वेंडरला देत असते. कशाला, विचार जरा हिला. कशाला पाहिजे असे फोटो? थोडीच देतात. आणि कुठे छापतात हिचे फोटो, कुठल्या वेबसाईटवर जरा कळू दे आम्हाला, बघू आम्ही जरा कुठे कुठे हिची पोच येते. सो अशी न खपणारी साडी त्या बाईला हिने देऊन टाकली, जी हिची खपत नाही, काहीतरी आपलं उचलून. आणि त्या बाईला हेही म्हणते की तुम्ही अचानक आलात. आणि त्या बाईला पण एकदम कसं तरी झालं. ती म्हणाली की सॉरी आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केला. अरे नाही, डिस्टर्बच आहे ती, डिस्टर्ब केलेलं नाही. ती एकदम, तिला काही डिस्टर्ब होत नाही. ती मेंटली डिस्टर्ब आहे, ती तशीच आहे. तुम्ही काय नाही डिस्टर्ब वगैरे केलं तिला. येडीबाई आहे ती, हट हुर्र पागलबाई. आणि बरोबर म्हणजे ना, हिला बरोबर ओळखून आहेत लोक. आता आले का ते परत, बघितलं हिचं वागणं, ही कशी आहे, काय बोलते, कशी वागते, कळलं असेल त्यांना पण. म्हणून फक्त म्हणाले की उद्या तुला गिफ्ट उद्या. हिने 3 लाडूवर कटवलं ना, तुला पण वाढ बघ तू, गिफ्ट मिळते, गिफ्ट देणार. आलेच नाहीत ते, कल्टी. बस एकदा आले, भेटले, गेले, समाधान, बस. आणि जर ती बाई तुझे व्हिडिओ बघते, ही म्हणे की त्या माझे व्हिडिओ बघतात, मला प्रोत्साहन देतात, अप्रिशिएट करतात, त्यांना माझं कॉन्टेंट आवडतं. मग एवढंच जर आवडतं, एवढंच तुला अप्रिशिएट करतात, तर त्यांना माहिती नाही तुझा आरो ना. हां, दर महिन्याला, म्हणजे आता तर दर आठवड्याला, याच्या आधी दर महिन्याला आपलं माझं मूल आणि माझे हे, म्हणून ते काही विषय काढायचंच वाढ बघत होती की त्यांनी विचारलं एकच आहे म्हटल्यावरती लगेच चालू आपलं पिप्पाणी वाजवायला, पेप 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 पेप. येडपडबाई, येडीबाई, हट हुर्र पागलबाई. कोण नाही बघत तुझे व्हिडिओ, येडा बनवतात तुला. तू एकटीच मोठी शाणी आहे का दुनियेमध्ये? तुझ्यापेक्षा बसले इथे. आता बघ, आत्ताच कसं येतो म्हणाले आणि आलेच नाही. लाडू देते, तूच खाते, बकवास. पुंडे नाही दिले, पुंडे पांगवायचे होते ना चिटाईकडनं. सांगायचं होतं ना माझ्या मम्मीची स्पेशालिटी आहे, भुर्जी बरोबर खाणार की अशाच खाणार चात बुडवून. मोठी देवाची भक्तीण आणि पूजा घातली. आणि भैरूच्या बड्डेला आणि पूजा घालून त्याच दिवशी दार बंद करून आपलं सगळं लॉक करून पार्टी करायला बाहेर. काय अर्थ आहे या गोष्टीला? पूजेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला कोण दार बंद करून जातं? काही वाटेल ते, काय नव्हेच ते. मोठी संस्कारी सून, आमच्या सुनेसारखं बाई, आमच्या सुनेने नाव मोठं केलं. काय नाव मोठं केलं? आणि कोण 4 पाहुणे म्हणजे कोणीच नाही, तीच ती 4 टकली, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी येत नाही. ते पोवाड गोळा करायलाच आली इथे ही बाई आणि तेच घेऊन बसते. तर ते घरातच करायचं होतं ना. शेजारी पण आले असते, तुझं घर पण बघितलं असतं, त्यानिमित्ताने ज्यांनी बघितलं नाही आहे त्यांनी बघितलं असतं, पूजेचं पण झालं असतं. तीर्थप्रसादाला आम्ही संध्याकाळीच बोलवतो, सकाळी काय सगळे पूजेला येऊन बसत नाहीत. सकाळी आपले घरातली माणसं असतात, संध्याकाळी लोक तीर्थप्रसादाला येतात. ते पण झालं असतं, बड्डे पण झाला असता. एवढा मोठा मी एवढं अचीव केलं आहे, मी काय होती आणि मी काय झाले, आणि मी गटाराच्या अलीकडे होते आणि गटाराच्या पलीकडे झाले. मग का नाही गेला गटारात बड्डे? कशाला गेलीस तिथे ओढ्यावर? कशाला? फुकट मिळाला की आदल्या दिवशी तिकडे जाऊन ऑनरला चांगलं हे युअर ऑनर करून आलीस? हां, सगळीकडे जाऊन नुसती चाटुगिरी करून, सगळीकडे जाऊन काय म्हणजे बसतान आणि काय करून येते, फोटो देऊन येते की आपलं हे करून घेते आपलं फुकटामध्ये बड्या बाता आणि याचं ढुंगू चपटा खाई लाता नुसती. शी घाणेरडी बाई. आणि त्या बाबांना उगाच कशात पण इन्व्हॉल्व करते, मोठेपणा द्यायला. काही पडदा लाव, पडदा सोडूया, आता आपल्याला जायचं आहे ना, पडदा सोडूया का? तेच विचारत होती.
तर काय बोलणार, पडदा सोडूया काय, जाऊया काय, मुळात जायचंच कशाला आहे. घरात पूजा असताना संध्याकाळी तुला कशाला तिथे, मग दुसऱ्या दिवशी करायचा होता, आदल्या दिवशी पूजा ठेवायची होती, नाहीतर तुझ्या एवढ्या मोठ्या तिथेच बर्थडे करायचा होता. एवढे पण काय मोठी अशी गर्दी उसळली नव्हती, 100 माणसं पण नव्हती, येऊन जाऊन 50 माणसं असतील. आमच्याकडे हळदी कुंकवाला याच्यापेक्षा जास्त माणसं येतात. आणि ते काय अवतार केला होता, आणि काय ती साडी, आणि काय ते काय नव्याच, आणि म्हणे खास लक्षात राहील असा, म्हणजे त्यांनी पण असं लक्षात, आता तो मोठा होतोय. अरे मोठा तर तू त्याला केव्हाच केला. आम्हाला तर ऐकून धक्का बसला की तो आता 10 वर्षाचा होतोय, म्हणजे 10 कंप्लीट झाले त्याला. पण 2 वर्ष आधीच तू टीनेजर. अरे बापरे, देवा रे देवा, काय रे बाई, कसली बाई आहे ही. स्वतःचं वय आणि कमी 5-6 वर्ष आपलं मागे ढकलायचं. आयशीचं पण तसलंच, ते आयशीचं झाकायला तरी झाकलं जात नाही, हिच्या वयाचा काही हिसाब लागत नाही, तरी पण कसं तरी तोड मरोड करून आपलं खोटं आपलं रेटायचं. आईस आता 50शीलाच टेकते, आणि ही बाई तर काय हिचं 30शीच क्रॉस होत नाही आहे, आत्ता झाली आहे. आता म्हणजे त्याच्यात पण असं काचकूच करत आपलं म्हणजे 33, 34, 34, 35, 33, 34, 35 असं आडेवेडे घेत राहायचे. पण पोराला मात्र केव्हाच टीनेजर केलं होतं. आणि समज, बापरे, समज म्हणजे काय, आता त्याला आता काय समजायचं. असली आई असल्यावरती, अशा वातावरणात असं जे काही बाळकडू जे त्याला मिळालंय, ते पाहता तो समजण्याच्या पलीकडेच गेलेला असणार आहे. कारण जे काही व्हिडिओज वगैरे पण त्याचे दाखवले, तर ते त्यावेळेलाच तो ज्या प्रकारे बोलत होता, ज्या प्रकारे त्याचं वागणं होतं, बोलणं होतं, तर ते बघून लक्षात येते की वयाच्या अजून 4 म्हणजे ही मागे असते आणि तो पुढे पळतोय, आणि ही त्याला तसं करते पण आहे. आणि बोलून पण दाखवते की टीनेजर. म्हणजे तो 8-9 वर्षाचा असतानाच, अजून म्हणजे अर्धा पण टीनेजर झाला नव्हता. त्याच्या कितीतरी 8, 9, 10, 11, 12, 4-5 वर्ष आधीच हिने त्याला सांगितलं काय, 4-5 वर्ष ही बफरमध्ये स्वतः मागे राहते आणि त्या मुलाला पुढे पुढे ढकलते. आणि काय वाढदिवस लक्षात राहण्यासारखं, काय त्या मुलाला काय लक्षात राहण्यासारखं, आणि काय त्याचे जेव्हा खरंच म्हणजे त्याचं जिथे त्याचे फ्रेंड्स होते, जिथे तो खुश राहिला असता. मुलं काय, मुलांना आपले फ्रेंड्स, त्यांना काही नातेवाईक वगैरे, हे तर तुझं नेहमीच आहे. हे पोवाड तर इकडे भिकारिस्तान बसलेलंच असतं, खानदानीकडे पडीकच असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याला काही नवीन नाहीच आहे. त्याला नवीन असलं असतं, त्याला लक्षात राहिलं असतं जेव्हा त्याचे फ्रेंड्स असले असते, त्याचा गोतावळा असला असता, जो की मुंबईला आहे. तिकडे ते बरोबर ते ठाणवी आणि तो तिचा भाऊ ते बरोबर सांगत होते की इथे करायला पाहिजे, तिथे करायला पाहिजे. पण नाही, पोवाडसाठी मी आली आहे बाबा, सगळं काही सारा छोड छाड के. तर असं कसं, मुलाचा वगैरे कुठे कोण विचार करते. मला मोठेपणा मिळवायचा आहे, तेच करणार मी. सो बड्डे तो लक्षात राहिला असता जिथे त्याचे फ्रेंड्स असले असते, त्याने एन्जॉय केलं असतं. तेव्हा तर केलं नाही, कारण तिथे परवडत नव्हतं. तुला इथेच परवडू शकतं ग. म्हणून म्हणते मुंबईशी कंपॅरिझन नको. जे आपल्याला नाही ना, आपली तेवढी अवकात नाही ना, त्याबद्दल आपण बोलायचं नाही. तू इथेच तुझ्या त्या काय आहेत ना बाकी असे तुझ्या उतरणीवर जगणारे, तुझी मिरू जिरू पिरू आणि काय शांतीत क्रांती, चिटाई धिटाई खाजी, ह्यांच्यावरच तू आपलं मोठं हे कर. त्या चयनसमोर बघा कशी होते, अशी एकदम चयन उगाचच हसायला येतं. म्हणजे बरोबर समजून येतं, बरोबर. हिला कोणी असं हिला दाखवून द्यायची गरज नाही, ही स्वतःच्या लायकी ओळखून आहे. हिच्या वागण्या बोलण्यातनं ते सहज दिसतं. बरोबर आपली ना बरोबर दबली जाते. आणि कोण अंडी मटी शाणी काय तर हिला कॉमेंट केलेली की काय वाढदिवस करण्याचा, असे प्रोग्राम करण्याचा मेन उद्देश हाच असतो की आपल्या घरातली माणसं येतात आणि मग ते येऊन आपण त्यांना खायला वगैरे घालतो, त्यांचं पोटभर ते जेवू घालतो, ते पोटभर जेवतात. हेच सगळं मी तर ह्याचसाठी करते आजकाल. मीही ह्याचसाठी करायला लागले की आपल्या घरच्यांनी येऊन पोटभर खाऊन जावं. का इतके भिकारी आहेत, त्यांना खरंच खायला मिळत नाही की तुमच्या पार्ट्यांवर आणि तुम्ही काहीतरी ठेवणार सण समारंभ, ते तेव्हा येणार आणि त्यांना खायला मिळावं यासाठी तुम्ही सगळे सोहळे करता. आणि ही त्याला रिप्लाय आणि वर करते की हो ना, त्यांचं सुख ते आपलं सुख. काय कसलं काय सुख, त्यांना काय घरी मीठ भाकर माणूस
खाऊन राहतो. तू काय तुझे म्हणजे असलं ह्यांना असला मात चढलाय ना की असं वाटतं ह्यांना आपणच काहीतरी मोठे लागून गेले. दुसऱ्यांच्या तुकड्यावर भाकर तुकड्यावर जगणारी ही आता दुसऱ्यांना खायला घालणार मोठी. आणि ती आणि आहेत पण असले म्हणजे ह्यांना ना हिच्या घरच्यांना स्पेशली ते डिझर्व पण करतात. कारण ती जिरू नाही का एकदा सांगत होती की आमच्यासाठी खूप केलं आहे, आम्हाला खूप हे करते आणि आमचे धन्नो आम्हाला खूप खायला देते, आम्हाला हे करते, आम्हाला साड्या देते, आम्हाला कपडा लागता देते आमच्यासाठी. अगं नाही गा, नाही नाही काय बोलते तू, तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी करणार. अगो बाई म्हणजे ह्यांची लायकीच ती आहे. ह्यांच्या आहेत बाबा. आमच्याकडे तर असं नाही. आम्ही आमच्या खुशीसाठी करतो. जी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीशी रिलेटेड आहे तिच्या खुशीसाठी करतो. त्यांना काय हवं आहे ते बघतो. जर ते फ्रेंड्समध्ये खुश आहेत तर त्यांच्या फ्रेंड्ससाठी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या फ्रेंड्सना बोलवतो. आम्ही आमच्या लोकांसाठी करतो. आम्ही लोकांवर उपकार नाही करत. आम्ही आम्हाला स्वतःला कशात आनंद मिळतोय त्याच्यावर बिलीव्ह करतो. पण असतील आता आपली वेगळी गोष्ट आहे ना, आपण यांच्याशी कंपेअर नाही करू शकत. यांचे असतील असेच तुकड्यावर जगणारे, फेकलेल्या मिळत नसेल बिचाऱ्यांना खायला. बघा जरा आत्यांनो कसं काय तुम्हाला काय आडून बघा तुम्हाला खायला मिळत नाही असं दाखवते. येत जाऊ नका. पहिले जे निर्णय घेतलेला ना तोच योग्य होता. तसंच ते गिफ्टवरनं पण म्हणजे लोकांच्या भावनांचा वगैरे काही म्हणजे ही खूप मोठी शाणी झाली आहे. काय तर म्हणे की जे गिफ्ट आले तर तो असं बाजूला काढतोय, त्याला हवे ते बाजूला, नाही तर मग ते कोणाला तरी देऊन टाकणं, कोणाला तरी द्यायच्या कामाला येतील. अरे तू काय बोलते. म्हणजे लोकांनी पण विचार केला पाहिजे की आपली काय व्हॅल्यू आहे, आपण जाणं योग्य आहे का. बरोबर केलं. ते जे कोण आले होते त्यांनी येतो तुला गिफ्ट देतो सांगून नाहीच आले ना, ते बरोबरच केलं. आणि असले कुठले मोठे काय गिफ्ट आणि काय त्या खाजीने बघा काय दिलं. आणि तिची पोरगी बाप रे. मग बोललं की बोलतात की बोलताय. बट ह्यांचं बघा ना, नॉर्मल वाटतंय का मंडळी ते. तुम्हाला नॉर्मल वाटलं का. मुलांना असं खेळण्यात इकडे तिकडे पळण्यात असं हे असतं, आपल्याला धरून धरून आणावं लागतं त्यांना. पण हिची मुलगी बाप रे वेड लागल्यासारखी करते. म्हणजे कधी खायला नाही मिळालं असं करते. तिथे लिटरली म्हणजे खरंच मी असं हे करते की ठीक आहे आपल्या घरातली माणसं असली तरीही काय चुलत आत्ते मंडळी म्हणजे असे जे काही असतात त्यांना आपण असं नाही विचार करू शकत की आपल्याला चालतंय तर त्यांनाही चालेल. शेवटी ते सख्ख आणि असं गोष्टी. आणि मेन म्हणजे हायजीन ही गोष्ट मॅटर करते की नाही. ती मुलगी केक बघितल्यावर पिसाळली होती आणि अक्षरशः मांसारच्या पण तोंडावर ते दिसत होतं की तिला लांब ठेवा. पण आता बोलू नाही शकत, कॅमेरा चालू होता. त्यामुळे ती हात लावायला देत नव्हती, तिला असं लांब करत होती. तरी पण त्या नाऱ्याने तिला तिथे बसवली. म्हणजे तो एक आणि एक म्हणजे त्याला मी एक व्यवस्थित समजत होती, तो पण आणि भलताच आहे. खरंच म्हणजे ह्यांच्याकडनं ना याच्यामध्ये कोणाबद्दल चांगला विचार किंवा कोण काहीतरी असेल थोडं डोकं वापरत असेल असं विचार करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये त्या खाजीला तिथे उभं केलं म्हणजे तर आणिच उल्हास. आणि ती मुलगी आपली बोट घालून चाटते येतो. त्याच बोटाने परत चाटलेल्या परत ते बोट खूप असते. तो केक कट पण झाला नव्हता, त्याच्या आधीच तिने त्याला चाटून काढला होता. आणि आयस तिथेच उभी आहे. ती पण बघते पण काही बोलत नाही की अडवत नाही की उचलत नाही काय नाही. चाललंय आपलं एन्जॉय. त्या दिवशी पण ते पूजा करतायत कोण लग्नात, हे आपली साखर खाते. करा तुम्ही पूजा, मग वाटेतली साखर खाते. म्हणजे काय मुलगी आहे, काय खाते आणि काय करते, काय विचित्रच प्रकार आहे बाबा. आणि तोच केक ह्या लोकांनी वाटला. तो म्हणजे तर बाजू ती काहीतरी कटबीट करून बाबा वाटलं असेल तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला काय कुठलं काय बरबटल्याला खायला घालत असतील ह्याच्यावरनंच. ते तुकाराम मुंडेंनी जरा मी म्हणते काय ह्यांच्यावर पण जरा ना लक्ष द्या जरा. मला सगळे म्हणतात की तू येतच नाही, थोडं बाहेर येत जा तुम्ही. मी तशी सोशल आहे पण अशी सोशल मी नाही आहे. पर्सनली असं सोशल नाही आहे. सोशल आहे म्हणजे हे काय आहे, हे क्या था. म्हणजे हिला असं म्हणायचं आहे की मी गावजेवी आहे पण असं पर्सनल लेवलवर आहे. असं खास असं काही जणांनाच असं अलग आहे. मेरा मॅटर ही अलग आहे असं हिला काहीतरी म्हणायचं आहे वाटतं. आणि असं काहीतरी म्हणजे मी घरातल्या कामातच असते. कसलं घरातलं काम, घरात कसलं काम.
काय आता बोलली असती म्हणजे खरंच यार, काय स्वतःच्या तोंडाने स्वतःची काढून घेतात. स्वतःला काय मोठी काय शाहरुख खान समजते की अमिताभ बच्चन समजते की काय. माझं सकाळचं मी असं विचार केला, मी सकाळी सकाळी पण कधी एकदा येते अंगणात पण घरामध्ये. म्हणजे हिला असं दाखवायचं होतं की माझ्या अशा वेळा आहेत, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या अंगणाच्या बाहेर गेटच्या बाहेर उभे राहा. कोण मोठी तू? गेटच्या बाहेर उभं राहा आणि तिथे जे खडी टाकली ना ती उचलला आणि टाळक्यात मारायच्या येळेबाईच्या. हट हुर्र पागलबाई येळेबाई. आणि त्या हॉलवाल्याचं पण म्हणजे हिला एक शब्द नीट बोलता येत नाही. हे रेकमेंडेशन, तिला रेकमेंडेशन हा शब्द आठवणं मावसाडकडनं अपेक्षा तर नाहीच ठरू शकते. मी पर्सनली कॉमेंट करते, बोलते पर्सनली कॉमेंट करते की छान होतं सगळं, एकदम व्यवस्थित पार पडलं, काही म्हणजे असं हे नाही. आणि सगळं एकदम छान सुरळीत झालं, छान झालं. एकंदरीत सगळी व्यवस्था चोख होती, छान झालं. कुठे पर्सनली कॉमेंट करते तू? आणि काय करायचं तुझ्या कॉमेंटचं? कॉमेंट करते म्हणे, काय बोलेल. अरे 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 अरे, शाळेच्या वेळेला शाळेत गेली असती मावसाड, कॉलेजच्या वेळेला कॉलेजलाच गेली असती ना, आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. आणि परत एकदा, कोण ते मॅडम? हां, ते मॅडम ना तर बरोबर म्हणजे तुम्ही ना चच्चूसाठीच हिला लावली ना या धंद्याला. हां, पक्के चाप्टर मॅडम आमच्या डोक्यावर बसवली हिला पकवायला, अडाणटोडवायला इथे. नुसती आपली काही बकवास करत असते. तुमचं आपलं चाललंय प्लॅन सक्सेसफुल, मजा तिकडे चच्चू बरोबर. ही येडीबाई इथे पकवते आम्हाला. येडीबाई हट हुर्र पागलबाई. मॅडमला नाही बोलवलं? चच्चूने आणलं असतं ना, एवढा मोठा थाटात बड्डे केला तो. कसला ताटात केला, ताटात. ताटात पण चांगला झाला असता. आवडीचा मेन्यू म्हणून पण काय ठेवलं होतं ते चच्चूने पण इज्जत काढली. याचा अर्थ ही बाई कोणाला काही विचारतच नाही. सत्यनारायणाच्या पूजेचं जेवणच घेऊन आलेली वाटतं इथे. ही घरची भाजी आहे का? ही घरची भाजी आहे? एक घरी पण तीच होती वाटतं आणि संध्याकाळी पण तीच. हीच अक्कल या बाईची. काय बोलावं, काय 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 नव्हेच ते मंडळी. ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. आणि भैरूच्या बड्डेबद्दल तर खरं बोलावं तितकं कमी आहे. इतकं कॉमेडी म्हणजे कॉमेंट्स तर त्यापेक्षा एकाहून एक आहेत असं मला आजकाल वाटायला लागलं आहे की माझ्याकडनं रोस्ट होण्याच्या आधी कॉमेंटमध्येच रोस्ट होते. सो कॉमेंट्सचा आस्वाद घ्या तिकडे, व्हिडिओ पॉज करा आणि कॉमेंट वाचायच्या, मस्तपैकी मज्जा करायची. सो आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मस्त.